मेहंदी लावून केस ड्राय झालेले आहेत किंवा ज्यांचे केस ड्रायच असतात त्यांच्यासाठी हे खास आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मेहंदी लावल्याने केस कोरडे होतात किंवा आमचे केस खूप ड्राय आहेत, काही जरी केलं ना तरी ते कमी होत नाही. किंवा ज्यांचे स्पेशली केस खूप हेल्दी असतात, म्हणजे गळत नाहीत किंवा लांब आहेत पण खूप ड्राय आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर मेहंदी लावून लावून जर तुमचे केस ड्राय होत चाललेले असेल ना, तर हे तुम्हाला नक्कीच करायचं आहे. हा हेअर मास्क किंवा ही स्पा क्रीम कशी बनवायची सगळी प्रोसेस अगोदर आपण जाणून घेऊयात. त्याच्यानंतर ती कशी बनवायची किंवा कुणी लावायची ते सगळं मी सविस्तर पुढे सांगणारच आहे. तर बघा, 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर सर्वात सोपी प्रोसेस होण्यासाठी आपल्याला डायरेक्ट तांदळाचं पीठ वापरायचं आहे. खूप जास्त प्रमाणात हे मी वापरते आणि खूप भारी ह्याचे रिझल्ट्स आहेत ना, त्याच्यामुळे मी सांगते. कारण की तांदूळ भिजवून घालायचं, परत ते शिजवायचं, वाटायचं, खूप मोठी प्रोसेस आहे ती. आणि बेनिफिट एवढेच आहेत किंवा असे रिझल्टसुद्धा आहेत त्याचे. तर बघा, पटकन पीठ जे आहे की नाही गॅसवरती स्लो गॅसवरतीच ठेवलं की नाही, एक 2 ते 3 मिनिटामध्ये की नाही लगेचच याच्याशी पेस्ट बनते, जी आपण लहान मुलांना खाऊ घालतो की नाही, वेगवेगळ्या डाळींची किंवा असं पिठाची वगैरे. तर तशीच आहे आणि ती पटकन बनते आणि ती साईडला ठेवायची. असं ॲलोवेरा जेल किंवा जेल फॉर्ममध्ये खूप थिक नाही करायची आणि खूप पातळी नाही ठेवायची, ती साईडला ठेवायची थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट आहे ना, ती म्हणजे रात्रभर भिजलेल्या मेथी आणि जास्वंदीची फुलं या ठिकाणी मी घेतलेली आहेत जास्त प्रमाणात. आणि हे थोडंसं वाटून घ्यायचं, म्हणजे खूप बारीकही पेस्ट करायची नाही कारण की आपल्याला गाळायचं आहे. अगोदर बघा, आपण पूर्ण याची मेथड बघतोय. तर असं गाळायचं की त्याचं जेल पटकन आपल्याला काढता येईल. डायरेक्ट जर सगळं बारीक प्युरी केली ना तर त्याचे कण कण राहतात केसांमध्ये. आता हे हेअर ग्रोथसाठी ना किती महत्त्वाचं आहे. जास्वंदीची फुलं आणि मेथ्या सगळ्यांनाच माहीत आहे त्याचे जे फायदे, त्याच्यामधील जे गुडनेस आहेत किंवा त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ना, तर ते केस वाढण्यापासून ते केसांना मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काही ठराविक वस्तूच अशा आहेत ना की त्याचं टोनर बनवून आपण स्कॅल्प लावू शकतो, तेल बनवून स्कॅल्प लावू शकतो, त्याचीच प्युरी बनवून, त्याची जेल बनवून आपण सगळ्या केसांना लावू शकतो आणि त्याचेच वेगवेगळे रिझल्ट्स भेटत असतात आपल्याला. तर बघा, जे जेल किंवा जी पेज आपण बनवून घेतलेली होती की नाही अगोदर, तर ती थंड झाल्यानंतर हे जे आपण जेल काढलेलं होतं ना फुलांचं आणि मेथ्याचं, तर त्याच्यात मिक्स करायचं आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, फक्त तुम्ही तांदळाची पेस्ट जर केसांना लावली ना, जी पेस्ट आहे ती, तरीसुद्धा तुमच्या केसांना एक एवढा ग्लो, म्हणजे एक चमक येते, ग्लासी हेअर होतात. आणि त्याच्यामध्ये मेथ्या आणि पूर्णपणे जास्वंदीचं जेल आहे की नाही, त्याच्यामुळे हेअर ग्रोथ म्हणा किंवा नॅचरली केसांना एक वेगळंच हेल्दीपणा येतो. या तर सगळ्या गोष्टी होतातच. हे चांगलं मिक्स करायचं आहे एकत्रितपणे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे प्युरी म्हणा किंवा जे पेस्ट बनवलेली होती आणि तेल, सगळ्या गोष्टी चांगलं मिक्स झाल्यानंतर ही एक क्रीम बनते बघा. थिकनेस बघा याचा. आणि ते दिसायलाही एवढं सॉफ्ट असतं ना, एखादा हेअर मास्क रेडीमेड जसं असतो की नाही तसंच आहे. थोडंसं पातळ आहे आणि ते तसंच बनवायचं आहे. कारण की बघा, या ठिकाणी आपल्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही केसांना. जरी तुम्हाला जर वाटत असेल ना, तर फक्त तुम्ही स्कॅल्पला लावू शकता, फक्त संपूर्ण केसांना अजिबात तेल लावायचं नाही. चांगल्या ड्राय केसांवरतीच हे लावायचं आहे. पूर्ण अगोदर स्कॅल्पला लावून घ्यायचं, त्याच्यानंतर सगळ्या केसांना लावा. तुम्ही कसं, तुम्हाला जसं पॉसिबल होईल की नाही तसं लावा. कारण की काय होतं, पातळ असतं त्याच्यामुळे थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे मी असं अगोदर वरून लावते डोक्यावरून आणि डायरेक्ट पूर्ण जे बाऊल आहे की नाही त्याच्यात सगळे केस डीप करत असते. तर ही माझी पद्धत मी तुम्हाला सांगते, कारण की थोडंसं शूट करायचं असतं ना, त्याच्यामुळे थोडं हेक्टिक जातं मला. नाहीतर तुम्ही असं गॅलरीत वगैरे बसून लावा, कारण टिपके वगैरे खाली पडतात. आता महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला काय सांगायच्या आहेत, की मेहंदी लावून जो ड्रायनेस येतो, हो खरंच मेहंदी लावल्याने केस थोडे ड्राय होतात, कलर छान येतो, कंडिशनिंग होते, केस एकदम वाढतात सुद्धा, खूप सारे फायदे आहेत. पण थोडासा ड्रायनेस येतो आणि ज्यांचे ऑलरेडी केस ड्राय आहेत की नाही त्यांना जास्त ड्रायनेस येतो. तर त्यांच्यासाठी स्पेशली हे आहे. मेहंदी लावल्यानंतर पहिल्या आठवड्यात काहीच करायचं नाही, कारण की कलर असं एक सेटल होऊ द्यायचा. चांगला कलर व्यवस्थित झाल्यानंतर आणि पहिल्या आठवड्यात एवढं काही वाटत नाही, दुसऱ्या आठवड्यात ही मेथड करायची आहे. आणि तुम्ही हे करून बघा. मी म्हणेल की हा व्हिडिओ बघा, तुम्ही हे प्रोसेस एकदा करून बघा आणि त्याच्यानंतरचे जे रिझल्ट्स आहेत ना ते बघा. केस एवढे भारी होतात ना, विचारूच नका. म्हणजे तुम्ही मला तर असं केमिकल किंवा ज्या चांगल्या चांगल्या प्रोटीन ट्रीटमेंट आहेत ना त्याच्यावरती सुद्धा एवढा विश्वास नसेल एवढं ह्याच्यावरती आहे. आणि माझा अनुभव सांगते, ज्यावेळेस मला फंक्शन असतो किंवा मला कुठेतरी जायचं असतं आणि मला केस माझे एकदम छान, काही म्हणजे स्ट्रेटनिंग करायचं नाही, स्मूथनिंग करायचं नाही, काहीच करायचं नाही, म्हणजे मी ते करतच नाही, मला नॅचरली पण तसे केस बनवायचे आहेत ना,
त्यावेळेस मी हा हेअर मास्क वापरते. ही स्पा क्रीम सगळ्या केसांसाठी वापरते. बघा हेअर ग्रोथचे जे वेगवेगळे आपण हेअर मास्क वापरतो ना, ते स्कॅल्पसाठी किंवा थोडंफार केसांसाठी. पण ज्यावेळेस पूर्ण केस डीप होतात ना याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरचं हे रिझल्ट्स आहे. तुम्ही बघा केस धुतल्यानंतर ना हे केस असे होतात. तुम्ही स्वतः हे अनुभवा आणि मेहंदीने जो ड्रायनेस आलेला असतो की नाही, तर त्याच्यानंतर हे तुम्ही वापरून बघा. तुमचे केस ना एवढे सॉफ्ट आणि एकदम मुलायम होतील. महिन्यातून हे एकदा करायचं आहे. परत फुलं नसतील तर पाणी वापरा, पावडर वापरा आणि काहीच नसेल ना तरी तुम्ही ते स्किप करा. फक्त मेथी आणि फक्त तांदळाचं जी प्युरे म्हणजे पेस्ट आहे ना ती वापरली तरी चालेल. केसांचा ड्रायनेस घालवायचा असेल, नॅचरली असं एकदम स्मूथ टेक्स्चर बनवायचं असेल ना, तर महिन्यातून हे तुम्ही नक्की एकदा करा. अजून हो खूप जणींना वाटतं की माझे केस खूप पातळ आहेत, तर अजिबात नाही. तुम्हाला तसं दिसत असेल, जे मला समोरून ओळखतात किंवा ज्यांनी माझे केस बघितलेत ना त्यांना माहिती आहे माझे केस दाट आहेत, पण ते एवढे सिल्की आणि एवढे असे सॉफ्ट आहेत ना, त्याच्यामुळे त्याचा तो थिकनेस दिसत नाही तेवढा. बाकी खूप हेल्दी आहेत केस आणि खूप दाटसुद्धा आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.